दरवर्षी न चुकता माझ्या भाऊबीज किंवा पाडवा मी माझ्या या मुलांबरोबर घालवते, ज्यांना ईश्वराने जन्म तर दिलाय पण त्यांना एक वेगळा संघर्ष त्यांच्यासमोर मांडलाय. तर मी नेहमी बालगृहामध्ये ते मनवते. अनेक वर्ष आपणही बऱ्याच वेळा कव्हर पण केलेला आहे. आणि आज निधी चौधरी यांचे मी आभार मानते की त्यांनी मला त्याच पद्धतीने एक वेगळा अनुभव घ्यायची संधी दिली. आणि आज या मुलांबरोबर मी कंदील ते बनवत होते, पेंटिंग करत होते आणि मला त्यांच्यावर वेळ घालवता आला आणि खूप आनंद वाटला. आणि आत्ताच्या या जगामध्ये ही मुलं ज्यांच्यामध्ये इतकं निष्पाप आहेत ती आणि त्यांना म्हणजे जे आपल्याला मिळालेलं आहे सहज ते त्यांना नाही मिळालेलं आहे. तर त्यांच्याविषयी मनामध्ये एक प्रेम भाव आणि त्यांच्यासाठी काही करण्याचा भाव हे फार महत्वाचं आहे. खरं सांगा, आता ही मुलं आहेत, यांना तर त्यांचे आईवडीलही माहिती नाही आहेत, तर जातीचा विषयच येत नाही. तर हा एक चेहरा आहे की ही मुलं आपल्या मुलांसारखीच मुलं आहेत. त्यामुळे हे जात पात धर्म आपण आपल्या स्वार्थासाठी त्या भिंती उभारत असतो. तर आपण पुढच्या पिढीला चांगला संदेश द्यायला पाहिजे. आम्ही ऑलरेडी लीडर्स आहोत, आम्हाला लोक फॉलो करतात, तर आम्ही त्यांच्यासाठी चांगला संदेश दिला पाहिजे. साहजिक आहे, चांगली योग्य भूमिकेच्या बाजूने उभं राहताना अजिबात डगमगलं नाही पाहिजे. पण आपण एक वेगळा समाज, जो मेरिट आधारित समाज आहे, जो भविष्यामध्ये आपल्या देशाला महासत्तान बनवण्याकडे नेणारी एक यूथ आहे, ते घडवण्यासाठी आपण योगदान नक्कीच दिलं पाहिजे असं मला वाटतं. मला पेंटिंग आवडतं, एवढं वाईट मी काढत नाही, पण आज माझ्याकडे काही साहित्य नव्हतं. मला आवडतं, मी ठीक पेंटिंग करते आणि त्याचं कारण कोविडमध्ये मी परत शिकले शाळेत नंतर. तर मी ट्रेंड नाही आहे, पण मला आवड आहे. तर मला आज मजा वाटली मुलांबरोबर. मला तो हातात ब्रश सोडवतच नव्हतं. खूप मला आनंद वाटला, कारण आमचं जीवन जे असतं राजकारण्यांचं ते फुल ऑफ संघर्ष असतं आणि अशा वेळी सतत आम्ही एखाद्या भूमिकेवर काम करत असतो, पक्षांच्या भूमिकेवर काम करत असतो, आपल्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असतो. अशा वेळी असा एक निष्पाप आनंद घेतला तर बरं वाटतं, खूप चांगली ऊर्जा मिळते. मला तर खूप आनंद वाटला. खूप बिझी शेड्यूल असतं, पण हे जे क्षण असतात हे आम्हाला ते बिझी राहण्याच्या शेड्यूलमध्ये खूप ताकद देऊन जातं. पर्यावरण खात्याने दिवाळीनिमित्त सगळीकडे अवेअरनेसचं खूप मोठं कॅम्पेनिंग घेत आहेत. आपण जर पाहिलं तर आपल्याकडे पण छत्रपती शिवाजी टर्मिनल आहे, शनिवार वाडा आहे, वेगवेगळ्या शहरातले वेगवेगळे जे साईट आहे तिथे आम्ही भरपूर प्रदूषण नको करण्यासाठीचे आव्हान देत आहोत. आम्ही त्याचे अवेअरनेस कॅम्प पण घेतोय. मी सगळ्यांना एवढंच आव्हान करेन की आपण जरूर दिवाळी साजरी करा, पण ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासारखे प्रयत्न आपण करा. इको फ्रेंडली दिवाळी साजरी करा. म्हणजे कागदाचे कंदील लावा, मातीचे दिवे वापरा आणि जास्त आवाज न करणारे आणि जास्त धूर न करणारे फटाके वापरा. अजिबातच वापरू नका असं म्हणायची इच्छा असूनही आत्ता ते म्हणता योग्य नाही. तर प्रदूषण दुसऱ्याही देशांमध्ये लोक न्यू इयरला वगैरे सेलिब्रेशन करतात, पण त्याचे नॉर्म्स पाळून आपण करा असं. मी याच्याकडे काहीच बघत नाही. आम्ही एकत्र आलो कारण आमचे पक्ष अलायन्समध्ये. आज आमचे पक्ष अलायन्समध्ये नसते तर आम्ही परत विरोधातच असतो. आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करतो. तर तसं त्यांनी त्यांची भूमिका घेतली असेल. 2 पक्षांचं ते अलायन्स आहे आणि त्याच्यामध्ये मी काही असं फार त्याच्याकडे वेगळ्या अर्थाने बघत नाही. पण जर कुणाची ताटातूट होत असेल तर ते वाईट आहे आणि कुणाचं मनोमिलन होत असेल तर त्याच्यात काही मला हरकत असायचं काहीच कारण नाहीये. आणि त्याचा राजकीय परिस्थितीवर काय परिणाम होईल काळच ठरवेल. हो, आता मला पाहायला वेळ मिळाला नाही ते सगळे भाषण. आता मी पाहीन जरा वेळ मिळाल्यावर, कारण मी कर्डिले साहेब, आपले शिवाजीराव कर्डिले आमदार आमचे अचानक ते वारले आणि इतके जिव्हाळ्याचे संबंध होते. तर मी त्यांच्या परिवाराबरोबर होते, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते. पण आता हे होणारच आहे. तर मला वाटतं भुजबळ साहेबांनी पूर्वी असे मेळावे केले होते आणि त्यांची बाजू त्या मेळाव्यातनं त्यांनी मांडली असावी. कोणत्याही भाषणांवर मी बोलत नाही. बोलू शकते पण मी बोलत नाही. मी दुसऱ्यांच्या भाषणांवर कधीही टिप्पणी केली नाही आयुष्यात. तुम्ही बघा माझा रेकॉर्ड. तर कोणी इतके भाषण करतात सगळीकडे लोक, नेते, तुम्ही मीडियावाले, कोणी प्रेस घेते, प्रत्येकावर आम्ही कशी टिप्पणी करणार. ते भाषण मी त्यांचं ऐकलं नाही, पण ते चांगले वक्ते आहेत तर काय चांगलं बोलले असले तर चांगलंच आहे.